जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. श्री मनोज जरांगे पाटील समर्थक. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याच्या नंतर जो उत्साह निर्माण होतो मराठ्यांच्या पुढं, त्या छत्रपती संभाजी राजांना हाके म्हणतो की राजे म्हणायची आम्हाला लाज वाटते. अरे तुझा जाहीर निषेध करतो. आणि ससाने अरे छत्रपती घराण्याच्या वारसदाराला जर कधी राजे म्हणायची तुम्हाला लाज वाटत असेल तर हाके तू पण कुत्र्या, तुला लाज वाटली पाहिजे असं बोलण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज उदयनराजे भोसले हे गादीचे वारसदार आहेत आणि त्यांना काय बोलावं काय नाही तुला अक्कल नाही तेवढी तरी. आणि राहिला श्री मनोज जरांगे पाटील यांचा आज 9वा दिवस. जर श्री मनोज जरांगे पाटील यांना काही झालं तरी सरकार जबाबदार राहील. आणि हो, श्री मंगेश साबळे सरपंच यांनी जर खुर्ची पेटवली आता मराठे डायरेक्ट बस, रेल्वे स्थानक, नगरपालिका, महानगरपालिका आमदाराच्या घरावर कब्जा करतील. आणि ठीक आहे, नाही होत तर सांगून टाका आरक्षण आम्ही देऊ शकत नाही. मराठे तुमच्या भरोशावर बसलेले नाहीत. श्री मनोज जरांगे पाटील दादा जे म्हणतील तेच आम्ही करू. श्री मनोज जरांगे पाटील दादा तुम्ही फक्त उपोषण सोडा, आम्ही तुम्ही जे म्हणसाल आम्ही ते करू. आणि राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस, तू काय आरक्षण दिलं मराठ्यांना? श्री मनोज जरांगे पाटील सांगतील तसंच आम्ही ऐकणार. आणि हो, आहेत आमच्यात काही गांडू मराठे, ते तुझ्या सभेला येतात, पक्षाच्या चाटुगिरी गुलामगिरी करत आहेत. आणि राहिलं आज ते सर्वात मागं आणि तुमची चाटुगिरी करत आहे ना. ज्या टायमाला आरक्षण भेटत श्री मनोज जरांगे दादा पाटील आरक्षण मिळवून देतील त्या टायमाला सगळ्यात पहिले तुझेच कार्यकर्ते मराठे तिथं हजर राहतील. आणि हो, स्वाभिमान हा काय असतो ते श्री मनोज जरांगे पाटील दादाकडून शिका. कारण की स्वाभिमानाच्या गोष्टी जो करतो तो श्री मनोज जरांगे पाटील आहेत. अरे आज लाख पितूर झाले तरी मराठे आज वेळ आलेली आहेत मराठ्यांनो. फक्त श्री मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणाने मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आजपर्यंत कोणीही नाही. आणि हाके 2014ला तू काय म्हटला होता की देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या अंगावरती गोळ्या झाडल्या आणि आज तुझ्या तोंडून देवेंद्र फडणवीसचा उच्चारही होत नाही. तुला भाड खाऊ, तू ओबीसीचा मोरक्या नसून देवेंद्र फडणवीसचा बारक्या आहे हे सगळ्या जगासमोर सिद्ध झालेलं आहे. आणि हो, तू धनगर समाजाचा काय नेता होशील किंवा ओबीसीचा नेता होशील. अरे तुला लाज वाटली पाहिजे. धनगर समाजाला एसटी मध्ये जायचं त्याच्यासाठी नाही तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटण्यासाठी विरोधात ओबीसी तू उपोषणाला बसला. तुला लाज वाटू दे. उद्या तुझ्या वेळ येईल, लक्षात ठेव. माग आज धनगर समाजामागं श्री मनोज जरांगे पाटील ठामपणाने उभे आहे. सगळ्या जातींना सोबत घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराज चालत आहेत तसंच आमचे श्री मनोज जरांगे पाटील साहेब ठामपणाने सगळ्या जातीला सोबत घेऊन चालत आहेत. तुझ्यासारखं राजकारण नाही करत आहे. एक मराठा लाख मराठा. श्री मनोज जरांगे पाटील समर्थक आयुष्यभर तुमची गुलामी करणार नाही हे मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला शिकवलं. आजपासून नो पक्ष नो काही, आजपासून ओनली श्री मनोज जरांगे पाटील.